त्याच्या कामाचा झपाटाच खूप होता. पहिल्यांदा फर्मच्या भल्यासाठी, फर्मचे नाव मोठं करण्यासाठी तो परिश्रम करतच राहिला. दरवर्षी हेच घोकत राहिला की ही केस झाली की 1 महिन्याची सुट्टी घ्यायची, आराम करायचा. पण सुट्टी घेणे त्याला कधी जमलंच नाही. अशीच वर्षामागून वर्ष गेली. त्याची प्रसिद्धी वाढली, अनुभव वाढला, कामाचा पसारा वाढला, अधिकाधिक केसेस यायला लागल्या, अगदी मोठ्या आणि आव्हानात्मक. आणि मग जुलियन काम करतच राहिला. अधिक श्रम, अजून जास्त पैसा, जास्त प्रसिद्धी, नाव, कीर्ती आणि यश या सर्वांबद्दलची त्याची भूक वाढतच गेली. अगदी अल्प काळातच त्याच्याकडे सर्व काही आले. एक अतिशय यशस्वी आणि महत्त्वाकांक्षी व्यवसाय, 7 आकडी उत्पन्न, चांगल्या पॉश आणि बड्या लोकांच्या वस्तीत एक अवाढव्य सुंदर बंगला, स्वतःचे एक खाजगी जेट, एका सुंदर बेटावर निवांत वेळ घालवण्यासाठी दुसरा एक बंगला आणि त्याची आवडती लाल चुटूक रंगाची चकाकती फरारी गाडी जी त्याच्या बंगल्याच्या पोर्चमध्ये दिमाखात उभी असायची. जरी यश मिळत गेले तरी नियती काहीतरी वेगळेच सुचवत होती. मी त्याच्याबरोबर कायम असल्यामुळे काहीतरी विपरीत घडणार असल्याचे संकेत मला मिळत होते. कामाचा पसारा वाढतच होता. एक मोठ्या केसचा निकाल लागला की दुसरी त्याहून मोठी तयारच असायची. प्रत्येक केसची कितीही पूर्वतयारी केली तरी जुलियनचे समाधान होत नव्हते. न्यायाधीशांनी हा प्रश्न उपस्थित केला तर काय होईल? आपली तयारी कमी पडली तर? एखादी नवीन घडलेली घटना जर आपल्याला माहीत नसली तर सर्वांसमोर आपल्यावर आश्चर्यचकित व्हायची वेळ येईल. मग आम्ही अजून कसून तयारी करायचो. आम्ही दोघे जसे काही घड्याळाचे गुलाम असल्यासारखे ऑफिसच्या त्या 64व्या मजल्यावर काम करीत बसायचो आणि त्यावेळेला सगळे जग आपल्या कुटुंबासमवेत आपापल्या घरी असायचे. जुलियन बरोबर मी जसा जसा जास्त वेळ घालवला तसे तसे माझ्या लक्षात आले की तो कामाच्या गर्तेत किती खोल रुतत चालला आहे. तो कायम असमाधानी असायचा. इतके काम करायचा की ह्या कामातच आपण एक दिवस संपून जावे असे त्याला वाटत होते. परिणामी त्याचे कौटुंबिक स्वास्थ्यही त्याने बिघडवले. वडिलांशी त्याने बोलणे बंद केले. त्याचे लग्नही अयशस्वी ठरले. जरी त्याच्याकडे सर्व ऐहिक सुख होती तरीही तो ज्या सुखाच्या शोधात होता ते सुख त्याला मिळालंच नाही. 53 वर्षाचा जुलियन अगदी 70तल्या म्हाताऱ्यासारखा दिसायचा. चेहऱ्यावर सगळीकडे सुरकुत्या, अतिशय तणावपूर्ण दैनंदिन आयुष्य यामुळे तो फारच म्हातारा दिसायला लागला. उंची सिगार, उंची मद्याचे पेल्यावर पेले रिचवल्यामुळे आणि रात्री उशिरा महागड्या फ्रेंच रेस्टॉरंटमध्ये जेवण या त्याच्या जीवन पद्धतीमुळे तो फारच स्थूल झाला होता. सारखा आजारी असायचा, थकून जायचा. त्याच्या आयुष्यातला सगळा आनंद आणि हास्यच नाहीसे झाले होते. एकेकाळचे त्याचे खळाळत्या उत्साहाचे रूपांतर एका भयाण उदासीनतेने झाले होते. त्याची जगण्याची उमेदच